नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की महायुतीनं बीड जिल्ह्याचा उमेदवार जाहीर केला आहे, मात्र महाविकास आघाडीनं अजूनही त्यांचा उमेदवार घोषित केलेला नाही। मात्र कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देणार हे पाहणं आपल्याला औचित्याचं ठरणार आहे। एकीकडं बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे, त्याचबरोबर ज्योतिताई मेटे, त्यानंतर सुशीलाताई मोराळे, नरेंद्र काळे आणि ईश्वर मुंडे अशी जयसिंग गायकवाड अशी 5 ते 6 नावं आता समोर येत आहेत। मात्र या 6 उमेदवारापैकी नेमका कुणाला उमेदवारी मिळणार आणि यापैकी पंकजा मुंडे यांना तोडीस तोड असा तगडा उमेदवार कोण असणार। त्याचबरोबर मागची जर गणितं पाहिली तर गेले अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि याच सत्तेमुळं पंकजा मुंडे यांना या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र महाविकास आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल तो नेमका कसा असेल, कोण असेल। पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली गेली तर जातीचं समीकरण लावून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष मोठा होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक विकासांची कामं जी आहेत ते बीड जिल्ह्यात आलेली आहेत। त्यामुळे सुद्धा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना त्याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर सुशीलाताई मोराळे यांनी अनेक दिवसापासून सामाजिक काम केलेलं आहे। नरेंद्र काळे असतील, त्यानंतर ज्योतिताई मेटे असतील। ज्योतिताई मेटे या तर स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मेटे साहेबांनी मोठं योगदान दिलं होतं आणि अखेर मराठा आरक्षणासंदर्भातच जी बैठक होती त्या बैठकीसाठी जात असताना त्यांचं अपघाती निधन झालं। त्यामुळे मराठा समाज सर्वत्र ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शिवसंग्रामकडून केली जाते। अनेक मराठा समाज बांधव या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहेत। मात्र बीड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते नेमकं कसं राहणार, जर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली तर बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात कशी टक्कर राहील हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे। हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड।